वार्तांकन रोखठोक बातमी। राज्यातील महापालिका निवडणुकीचा निकाल समोर आलाय। या महापालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीनं जबरदस्त कामगिरी केली आहे। मात्र या निकालामध्ये असुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाच्या अनेकांचे लक्ष वेधून घेतले। राज्यातील महापालिकाच्या निकालांमध्ये 125 एमआयएमचे नगरसेवक निवडून आले। भारतीय जनता पार्टीच्या जोरदार लाटेत अनेक दिग्गज पक्ष भुईसपाट झाले असतानाच एमआयएमनं मात्र आपला गड शाबूत ठेवत 8 जागांवर बाजी मारली। सोलापुरात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत सोलापुरात एक जागा कमी झाली असली तरी एमआयएम शहरात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून ठामपणे उभा राहिलाय। एमआयएम कडून यंदा 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेसच्या माजी नगरसेविका फिरदौस पटेल यांनी एमआयएम मध्ये प्रवेश केल्यानं राजकीय वातावरण तापलं। या पार्श्वभूमीवर खासदार असुद्दीन ओवैसी यांनी पानगल हायस्कूल मैदानावर भव्य जाहीर सभा घेतली। त्यानंतर अवघ्या 2 दिवसात नई जिंदगी परिसरात दुसरी सभा गाजवून त्यांनी प्रचाराला धार दिली। या सभांमधून त्यांनी भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार आणि शिंदेंच्या सेना यांच्यावर टीकेची तोफ डागली। दोन्हीही सभा चांगल्याच गाजल्याचं चित्र होते। दरम्यान विजापूर रोडवरील प्रभाग क्रमांक 22 मधून एमआयएमच्या 4ही उमेदवारांना निसटत्या फरकानं पराभव स्वीकारावा लागला। माजी नगरसेविका फिरदौस पटेल, गाजी जहागीरदार, हरीस कुरेशी व जुबेर बसरी हे उमेदवारही थोडक्यात पराभूत झाले। एकूणच भाजपची लाट असतानाही एमआयएमचे संघटन, प्रभावी नेतृत्व आणि स्वतंत्र रणनीतीच्या जोरावर आपलं स्थान टिकवून ठेवले। अल्प फरकानं हुकलेल्या जागा पाहता आगामी राजकारणात एमआयएमची भूमिका अधिक निर्णायक ठरण्याची चिन्ह या निकालातून स्पष्ट झाली आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।